बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्रहो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दी वा पाटील सर लिखित कथा विंचू. दिवस मावळताना नानानं रानातला नांगर थांबवला. हातातून नांगर सोडून बाजूला होत बाळ्यानं अंगाला आळोखे पिळोखे दिले. त्यानं त्याचा शिनवटा गेला. तेवढ्याच बैलाच्या गळ्यातल्या सापत्या सुडीत नाना बाळ्याला म्हणाला, बाळाबा, आता काय करतोस? आता आणखी काय करू? दिवसभर राबल्याला समाधान झालं नाही म्हणा. बाळ्याच राग्यानं बोलला, तसं ना बरं. नाना समजावणीच्या सुरात म्हणाला, मग कसं? बाळ्या, उसातली जरा वैरण काढीनास का? अच्छा अच्छा, आत्ता काय काम जमायचं नाही. असं म्हणून बाळ्या तरातरा चालत छपराकडे गेला. तिथल्या विहिरीच्या हौदावर जाऊन त्यानं हात पाय धुतलं. तोंडावर गार पाणी मारून घेतलं. त्या थंड्यावानं त्याला भलतीच हुशारी आली. ताजा तवाना होऊन बाळ्यानं विजार शर्ट जळवला. तोपर्यंत नानानं बैल आणून छपरात बांधली आणि कुडात खोललं खुरपं हातात घेऊन उसाकडे निघाला. जाता जाता बाळ्याला म्हणाला, बैलांच्या गव्हाणीतली चिपाड काढ, तवर वैरणीचा भारा घेऊन येतो. असं म्हणून नाना उसाच्या शेताकडे गेला. त्याला उसाकडे जाताना बघून बाळ्या तोंडातल्या तोंडात पुटपुटला, पहिल्या जन्मात माणूस होता काय ढवार होता कुणास ठाऊक. असं म्हणून बाळ्या छपरात गेला. पायानंच बैलांच्या पुढची गव्हाणीतली चिपाड गोळा करू लागला. तेवढ्यात बाळ्याच्या घोट्याजवळ विजेचा झटका बसावा तसा दणका बसला. त्या झटक्यानं बाळ्या उडी मारूनच गव्हाणीतनं बाहेर आला व झपाट्यानं छपरा बाहेर पडला. तोपर्यंत ठणका वाढत निघाला. पाय झणानू लागला. जमिनीला टेकवणं झाला. तो पाय तसाच धरून बाळ्या जमिनीवर बसला आणि मेलो का म्हणून ठो ठो बोंबालला. त्याची बोंब ऐकून उसातनं नाना धावत छपराकडे आला. बाळ्याजवळ जात त्याला म्हणाला, काय झालं रे बाबा? हा कशानं तरी पाय फोडला. माझ्या घोट्याजवळ काहीतरी चावलंय. असं म्हणून बाळ्या जास्तीच रडू लागला. कुठं चावलं रे? नानानं विचारलं. बैलांच्या गव्हाणीत. रडत रडतच बाळ्या बोलला. तसा नाना छपरात गेला. त्यानं बैलांची गव्हाण तपासली, पण छप्पर अंधारून आल्यानं त्याला आत काहीच दिसलं नाही. हताशपणे नाना बाहेर आला. बाळ्याला काय चावलं असेल म्हणून नानाच्या डोक्यात शंकेची अनेक वावटळे एकाच वेळी आली. नानानं छपरातनं येताना कातड्याचा आरुसा आणला होता. तो त्यानं बाळ्याच्या पिंढरीजवळ पायाला जाम बांधला. मेलो मेलो म्हणून बाळ्या कळवाळला. जरास सोस, आता यज्ञा गुडघ्यापासून वर चढायच्या नाही ती, असं नाना म्हणाला. आता जास्तीच अंधारात चाललं होतं. नाना संचित झाला. बाळ्या तर जास्तीच वारडू लागला. मळ्या शेजारीच पांदीतून अण्णाप्पा माने घराकडे चालला होता. नानाच्या मळ्यातला कालवा ऐकून वाकडी वाट करून तो नानाच्या छपराकडे आला. नानाजवळ येताच तो म्हणाला, काय झालं का? काय कालवा चाललाय? इच्छू का काय चावले नव्हता बाळ्याला? असं नाना म्हणाला. अण्णाप्पा बाळ्याच्या पायाजवळ वाकला. त्यानं बारकाईनं बाळ्याचा पाय बघितला आणि नानाला म्हणाला, नाना, याला इच्छूच चावलाय, दुसरं काय बी नाही. साप असता तर रगात आला असतं, दात उठला असतं. असं म्हणतोस? नानाचा जीव जरा भांड्यात पडला. त्याला हायसं वाटलं. तेवढ्यात पुन्हा अण्णाप्पा म्हणाला, तालमीजवळचा आत्मा जाधव इचवावर औषध देतो म्हणत्यात, त्याच्याकडे ह्याला घेऊन जा. नानाला अण्णाप्पाचं पटलं.
त्यानं बाळ्याच्या हाताला धरून बाळ्याला उठवून उभा केला. बाळ्या कन्हत एकाच पायावर उभा राहिला. दुसरा पाय नानानं आरुष्यानं आवळून जाम बांधल्यानं त्याला पाय खाली टेकताच येईना. पाय जडावल्यासारखा झाला. तेव्हा अण्णाप्पा पुढे झाला. त्यानं बाळ्याला आधार दिला व नानाला म्हणाला, नाना तू बैलगाडी झोप, ह्याला चालाय जमायचं नाही. असं होय म्हणत नानाच्या पुरात गेला. त्यानं बैल सोडून आणून घाईघाईनं गाडी जुंपली. आता चांगलंच अंधारलं. नानानं आणि अण्णाप्पानं बाळ्याला उचलून बैलगाडीत अबदार ठेवला. अण्णाप्पा आपल्या घराच्या वाटेला लागला. गाडीत चढून नानानं बैलांचं कासरं हातात घेतलं आणि चाबूक उडीवला. तशी बैलगाडी झपाट्यानं पांदीला लागली. गाडीला गचकं बसू लागलं. त्या गचक्यानं बावकाट धरून बसलेला बाळ्या ओरडत नानाला म्हणायचा, जरा जरा हवा आणखी का गाडी. बाळ्याच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करून नाना गाडी पिटाळीत होता. नानाची बैलगाडी तालमीजवळच्या आत्मा जाधवाच्या घरापुढे येऊन थांबली तसं बाळ्याचं रडं ऐकून गल्लीतल्या पोरांनी बैलगाडीला गराडाच घातला. आपल्या घरापुढे चाललेला गलका ऐकून आत्मा जाधव जेवता जेवताच उठून खरकट्या हातानंच बाहेर आला. म्हणाला, काय हाय रे. काय नाही, पोराला इच्छू चावलाही. तुम्ही उतारता असं अण्णाप्पा माने बोलला म्हणून त्याला तुमच्याकडे घेऊन आलो या, असं नाना आत्माला म्हणाला. बैलगाडीजवळ जात आत्मानं विचारलं, कवासा चावलाय. दिवस मावळताना. नाना, कसा चावला म्हणायचा. आत्मा, बैलांपुढच्या गव्हाणी चावलाय. बघितला का. नाही बघितला. नानानं शांतपणे उत्तर दिलं. पण आत्माच्या या विचारण्याचा बाळ्याला राग आला. तो कणायचा थांबून गाडीतनंच आत्माला म्हणाला, काय करायचे आहेत इतकी माप. इच्छू उत्तरता का नाही तेवढं सांगा की. या बाळ्याच्या बोलण्यावर आत्मा जाधव वरामला. तेवढ्यात नाना म्हणाला, येगना सोसव नाते म्हणून पोरग तसं बोलतय. त्याचं बोलणं मनावर घेऊ नकोसा. तेव्हा आत्मा म्हणाला, बरं जाऊ दे, त्याला घ्या खाली. नानानं बाळाला गाडीतून उचलून पाटकुळीवर घेतला आणि तसाच आणून आत्मा जाधवच्या घरात आणून सोप्याला बसविला. पुन्हा बाळ्याचं कन्हत ओरडणं खदखदत रडणं चालू झालं. बाहेर गाडीभोवती जमलेल्या पोरांचं कोंडाळ आत्माच्या घरात आलं. बाळ्याचा विंचू कसा उतारत्यात ते बघायसाठी म्हणून त्यांनी सोप्याला गर्दी केली. पोरं एकमेकांच्या अंगावरनं वाकून बघू लागली. हित काय तमाशा चाललाय काय रे, असं म्हणून आत्मा पोरांच्यावर खेकासला. पोरं तेवढ्यापुरती चुळबुळली. तोपर्यंत सोप्यातली पोरांची गर्दी बघून रस्त्यावरून जाणाऱ्या 4 मांगवाड्यातल्या बायका आत सोप्याला आल्या. त्याही पोरांच्या गर्दीत पालत्या पडून पुढं डोकावल्या. त्यांना बघून बाळ्या आपलं रडं दाबण्याचा प्रयत्न करून करू लागला. तसं बाळ्याकडे बघून त्या बायकांनी एकदम खिक करून आपलं हसू दाबलं आणि तोंडाला पदर लावून त्यांनी दाबलेली हसण्याची उकळी फोडली. त्यावर नानानं रागानं डोळे वटारून त्या बायकांच्याकडे बघितलं आणि म्हणाला, काय झालंय दात काढायला. त्या बायका जास्तीच हसत म्हणाल्या, दात काढून तर काय करू, तुमचं पोरग हसतंय का रडतंय तेच कळना म्हणून हसू आलं. असं म्हणून पुन्हा खिदळत त्या बायका तिथनं निघून गेल्या. त्यांचा राग येऊन बाळ्या म्हणाला, मोठ्यानं बोंब मारली म्हणजे असं रडल्याला दिसल. जाऊ दे रे बाळ्या, जाऊ दे, जेचं दुःख तेला माहिती, त्या बायकासनी काय करणार. असं म्हणून नानानं बाळ्याचा राग थंड केला. इतक्यात हातात कडवलेल्या तेलाची मोठी पळी घेऊन आत्मा जाधव बाहेर सोप्यात आला आणि घाईनच नानाला म्हणाला, इच्छू कुठं चावलाय ती जागा दाखवा आणि धरा पाय उचलून या पळीवर. तसा नानानं अबदारपणे बाळ्याचा पाय उचलला आणि आत्माला त्याच्या घोट्याजवळची जागा दाखवली. आत्मा पुढे झाला. त्यानं कडलेल्या गोडे तेलाची पळी बाळ्याच्या पायाच्या घोट्याजवळ धरली. उगीच तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडला आणि उजव्या हातातला कशाचा तरी हिरवा पाला चुरगाळून त्या तेलात टाकला.
त्याबरोबर पळीतलं तेल काढ 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 वाजलं. त्याच्यातून उठलेल्या गरम वाफाने तुषार बाळ्याच्या घोट्याजवळ आले. बाळ्याला जोराचा चटका बसला आणि आई 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 मेलो केला म्हणून बाळ्या जोराने ओरडला. त्यानं नानाच्या हातातून पाय हिसकावून घेतला आणि ढुंगणानच पाठीमागे सरकू लागला. पुढे होत बाळ्याच्या दंडाला धरून आत्मा म्हणाला, एवढ्यातच इतका रडतोय असे? अजून 2 शेक द्यायला पाहिजे ती. नको नको, पाया पडतो तुमच्या, ह्यो शेक माझ्या बाच्यानं सोसवायचा नाही. असं म्हणून बाळ्यानं गहीवरच घातला. ती बाळ्याची अवस्था बघून नानाला गलबलून आलं. तो आत्माला म्हणाला, राहून दिला आत्मा, पोराला सोसवायचं नाही. तुमची मर्जी, मी तरी काय करू? असं म्हणून आत्मानं तेलाची पळी आपल्या बायकोच्या हातात दिली. बाळ्याच्या हाताला धरून नानानं त्याला उठवला आणि कसा तरी आणून बाहेरच्या बैलगाडीत बसवला. तेवढ्यात काय झालंय, गर्दी का जमली या म्हणून बघायला बिडी फुंकीत फुंकीत रंगू दुकानदार तिथं आला. नानाकडे बघित म्हणाला, काय झाले का नाना? काय नाही, बाळ्याला आई चावलाय म्हणून उतरायसाठी म्हणून आत्माकडे आलो होतो हो, पण पोराला झटका सोसवणा झालाय असं नाना म्हणाला. त्यावर हातातल्या बिडीचा झुरका मारून तोंडातनं धूर सोडीत रंगू म्हणाला, अगा त्यो वरच्या आळीतला नामा शिप्पी नाही काय, त्यो इचवावर 1 नंबरचं औषध देतो म्हणतात. पोराला घेऊन नामाकडे जायनास काय? असं होय, मग नामाकडे जातो तर. असं म्हणून नानानं बैलगाडी हाणली. नानाची बैलगाडी नामा शिंप्याच्या दारापुढे येऊन थांबली. नानानं गाडीतूनच टेलर आहे ती का म्हणून हाक दिली. नानाच्या आवाजानं नामाच्या घराच्या सोप्यात चालू असलेलं यंत्र बंद झालं. यंत्रावरून उठून बाहेर येऊन नामा अंधारात बैलगाडीकडे बघत म्हणाला, कोण हाय? मी बरुगड्याचा नाना आहे. नाना गाडीतूनच म्हणाला, तुम्ही हाय होय, या की या की आत, काय काम काढला सा? असं म्हणून टेलरनं नानाला आत बोलावलं. आता आत नको, बाळ्याला इच्छू चावला आहे म्हणून तुझ्याकडे घेऊन आलो. या काय होतोय काय इलाज बघ. नाना, मग आणा की आत. नामा, गाडीतच नाही का देता यायचं? पोराचा पाय खाली टेकना झालाय. असं होय, मग आणतो तर. असं म्हणून नामा घरात गेला. नाना गाडीतच बावकाडावर बसला. आता नामा आणखी काय औषध देतो या चिंतेनं कणहत कणहतच बाळ्यानं नामाच्या घरात बघितलं. तेवढ्यात नामा लगेच घरातनं बाहेर आला. त्यानं एक खाऊच्या पानाचा विडा बाळ्याच्या हातावर ठेवला व त्याला म्हणाला, खा जाऊन खा, रस गिळायचा म्हणजे तवाच आराम पडतो या बघ. बाळ्यानं पानाचा विडा तोंडात कोंबून कच कच चावला. त्याचा रस गिळला. पान कडू कडू लागलं. बाळ्याला उलटी आल्यासारखं झालं. नानानं बाळ्याला सावरला. हे सर्व चाललं होतं तेवढ्यात रस्त्यानं जाणारा हिराचंद गाडीजवळ थांबून नानाला म्हणाला, नाना, पोराला काय झालंय? हे इच्छू चावलाय. इच्छू हे, मग त्याच्यावर अगदी साधा उपाय आहे. कसला म्हणता? नानाचं डोळा आशेनं हिराचंदवर लागलं. हिराचंद म्हणाला, तांब्यावर गुळाचं पाणी पाजा, तव्वा तिचं उतारतो या. हिराचंदनं सांगितलेला उपाय नानाला साधा वाटला आणि परवडणारा पण. नाना लगेच हिराचंदला म्हणाला, मग तुमच्याच दुकानातनं गुळ आणि नासा, काय असतील ते पैसे उद्या देतो की. हिराचंद लगेच कामाला लागला. जवळच त्याचं दुकान होतं. तो दुकानात गेला आणि गुळाचा 1 पाव किलोचा खडा घेऊन आला. नामाच्यातलं तांब्यावर पाणी घेऊन त्यात खडा ढवळला. गुळाच्या पाण्याचा तांब्या नानानं बाळापुढं धरून म्हणला, घे पोरा. बाळ्यानं तांब्या हातात घेऊन तो एका दमात तोंडाला लावून रिकामा केला.
तोंड कडू झाल्या नामाच्या औषधावर ते गुळाचं पाणी जरा बरं वाटलं. मग बैलांचं कासरं ढिलं सोडून नाना बाळ्याला म्हणाला, काय फरक वाटतोय का नाही? जाऊया का घराकडे? घरला जाऊया, पण फरक काय बी नाही. असं बाळ्या बोलला तसा नानाच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. नानाला माझा देवर्षी आठवला. तो मंत्राने विंचू उत्तरतो म्हणून उभ्या गावात प्रसिद्ध होता. नानाने एक सुस्कारा सोडला आणि गाडी हाणली. नानाची बैलगाडी महादू देवर्षीच्या घरापुढे येऊन थांबली. बाहेरच्या अंगणात टाकल्या वाजल्यावर महादू झिंजा सोडून आरामात बसलेला. नानाची बैलगाडी बघून तो सरळ बसला. काय नाना, काय भानगडाय? काय नाही देव मामा, बाळ्याला इच्छू चावलाय. असं वय, घ्या खाली. असं म्हणून महादू बाजल्यावर उठला. नानानं बाळ्याला गाडीतून खाली घेतला. एका पायानं लंगडतच बाळ्या अंगणातल्या बाजल्यावर येऊन टेकला. महादू घरात गेला आणि उघडा होऊन धोत्रावर बाहेर आला. तो बाळ्यापासून 5-1 फुटावर उभा राहिला. त्यानं नानाला विचारलं, कुठल्या पायाला चावलाय? डाव्या पायाला, नाना म्हणाला. महादूनं धोत्र वर घेऊन आपला डावा पाय उघडला आणि महादू त्या आपल्या पायावर मंत्र टाकू लागला. मंत्र टाकता टाकता मधून मधून तो बाळ्याला म्हणायचा, उतरतोय का नाही? नाही उतरला, बाळ्या म्हणायचा. असं बराच वेळ चालला. मग न राहून नानाच महादूला म्हणाला, मामा, इच्छू त्याच्या पायाला चावलाय आणि तुम्ही मत्तीर आपल्या पायावर घालताय, मग गुण कसा यायचा? माझंच बरोबर आहे. पोराला डायरेक्ट मंत्र झेपायचा नाही, म्हणून मी माझ्या पायावरनं तो मंत्र त्याच्या पायावर घालिवतो या, असं महादूनं समजावलं. अशी भानगड आहे म्हणा, असं म्हणून नानानं तोंड पसरलं. शेवटी कंटाळून महादूच बाजल्यावर टेकत म्हणाला, ही गोष्ट माझ्या हाताबाहेरची आहे. म्हणजे? नाना एडबाडला. नाना, ह्यो इचवाचा प्रकार नव्ह, लांबड्याची भानगड हाय. आ, काय म्हणता? साप? नाना आणखीन खचला. परीक्षाच बघायची असली तर तुम्हाला लगेच धावतो, असं म्हणून महादूनं पोराला हाक घातली. पोरग काय ग आबा म्हणत बाहेर आलं. जरा चटणीचं गाडगं घेऊन ये, असं महादू पोराला म्हणाला. लगबगीनं घरात जाऊन महादूचं पोरग चटणीचं गाडगं घेऊन बाहेर आलं. त्या गाडग्यातली चमच्याभर चटणी बाळ्याच्या हातात देऊन महादू म्हणाला, खा खा चटणी. क्षणभर बाळ्यानं नानाच्या तोंडाकडे बघितलं. नाना पण म्हणाला, खा बघू. बाळ्यानं चटणी तोंडात टाकली आणि गिळली. पानातनं दिलेल्या औषधानं गुळाच्या पाण्यानं त्याच्या तोंडाची चवच गिरली. त्यामुळं त्याला चटणी तिखट लागे ना. टवकारून त्याच्या तोंडाकडे बघत महातूने विचारलं, तिखट लागली नाही? नाही, बाळ्या बोलला. तशा नानानं आपल्या भुया उंचावल्या आणि महादूच्या तोंडाकडे बघितलं. हा करून महादूनं परत चटणी बाळ्याच्या हातावर ठेवली. हाता खा बघू. बाळ्यानं ती पण चटणी खाल्ली. आत्ता कशी लागली? तिखट लागली का? नानानं गर्भगळीत होत विचारलं. मगासारखीच, बाळ्या म्हणाला. नाना, तुम्ही या पायाला दोरी बांधली या म्हणून साप पोराला चढलेला नाही होय, असं म्हणून महादूनं नानाच्या पायातच साप सोडला. तोपर्यंत अंधारातच बाळ्या पायाला बांधलेला कातडी आरुसा सोडू लागला. त्याच्या पायातून अजून विंचवाच्या वेदना येतच होत्या, पण पाय सुंद झाला होता. दोरी ढिली झाली तसा बाळ्यानं पाय जमिनीवर टेकला. आता बाळ्याच्या पोटात दुसरीच गडबड चालू झाली.
नामाचं औषध, गुळाचं पाणी आणि चटणीच्या मिश्रणानं त्याचं पोट ढवळू लागलं. पोटात जोरदार कळा सुटल्या. त्या कळा विंचवाच्या वेदनेपेक्षा तीव्र होत्या. बाळ्याला ते असह्य झालं. नाना महादूला विचारित होता, आता काय करावं देव मामा? महादू म्हणाला, आता इलाज एकच आहे. ह्याला असाच मारुतीच्या देवळात घेऊन देवापुढं बसवा आणि कडुलिंबाच्या पाल्याचा रस पाजा. बाळ्यानं कान टवकारलं. लिंबाचा रस? त्याच्या आठवणीनं त्याला मळमळलंच. पोटात ते उकळी खालून बाहेर पडायच्या बेतात होती. नेट धरून बाळ्या बाजल्यावर उठला आणि नानाला कळायच्या आत ओढ्याच्या दिशेनं पळत गेला. अंधारातून पळत जाणाऱ्या बाळ्याला बघून नानाला धक्काच बसला. तसा आनंदही झाला आणि तो महादूला म्हणाला, देव मामा, पुराचा इच्छू उतरला वाटतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.